नमस्कार मंडळी, मी पद्मा. तुम्हा सर्वांच्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी बटाटा व दही घालून चटपटीत अशी भाजी बनवणार आहे. बनवायला अगदी सोपी व चवीला अप्रतिम अशी बनते. त्याकरिता बटाटे स्वच्छ धुवून सोलून घेतलेले व छोटे छोटे काप करून घेतले. ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे छोटे छोटे आकारात काप करून घेतले. हे बटाटे काळे पडू नये म्हणून त्याला थोड्या वेळेकरिता पाण्यात ठेवले. बटाटे स्वच्छ धुवून कापून झाल्यानंतर ते पाण्यात ठेवले. आता पुढील तयारी करूया. दही घेतली. दह्यात लाल तिखट, काळे मसाला, हळद, धने जिरे पूड, चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घेतले. आता बाजूला ठेवूया. नंतर 2 छोट्या साईजचे टोमॅटो घेतले. ते छोट्या छोट्या आकारात कट करून घेतले व एक मोठ्या साईजचा कांदा घेऊन तो छोट्या छोट्या आकारात कट करून घेतला. अद्रक लसण ठेचून घेतले. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर 2 पळी तेल घातले. जिरे मोहरी टाकलीत. कढीपत्ता, ठेचलेला अद्रक लसूण, कांदा घालून ब्राऊन होईपर्यंत चांगले फ्राय करून घेतले. नंतर त्यात कट केलेला टोमॅटो घालून तोही चांगला सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घेतला. कांदा व टोमॅटो फ्राय झाल्यानंतर त्यात थोडेसे चवीनुसार मीठ घातले. मीठ जरा प्रमाणात घालावे. आधी पण दहीत घातले असल्या कारणाने ते थोडेसे प्रमाणात घालावे. नंतर तयार केलेली दहीची प्युरी घातली व तेही चांगले फ्राय करून घेतले. नंतर लाल तिखट, चांगला कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची घातली. त्यात कट केलेला बटाटा व वाटाणे घालून चांगले फ्राय करून घेतले. बटाटे व वाटाणे चांगले फ्राय केल्यानंतर त्यात गरम केलेले पाणी घातले व चांगले उकळी येऊ दिले. नंतर त्यावर झाकण ठेवले. नंतर त्यात भरपूर सारी कोथिंबीर घातली व 10 ते 15 मिनिटाकरिता झाकण ठेवून शिजवून घेतली. भाजी शिजवून तयार. चवीला अप्रतिम व टेस्टी बनते. ही भाजी डब्याला किंवा घरी चपातीसोबत खायला सुद्धा सुंदर लागते. आपली बटाटा, वाटाणा व दही घालून तयार केलेली भाजी तयार. चवीला अप्रतिम बनते. नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.